दरवर्षी येणाऱ्या संक्रांतीचे स्वरूप, वाहन, वस्त्र, शस्त्र याबाबत लोकांमध्ये फार उत्सुकता असते. अगदी डिसेंबर महिन्यापासूनच लोकांना संक्रांतीची उत्सुकता लागलेली असते की नेमकी संक्रांत कशावर आहे. 14 जानेवारी 2026 रोजी येणाऱ्या संक्रांतीचे स्वरूप आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर संक्रांतीच्या बाबतीत आपल्याला जे जे प्रश्न पडलेले असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. कृपया हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आपल्या चॅनलवरचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओंना लाईक करून ते जास्तीत जास्त शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा. चला व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या पंचांग स्थितीतून येणाऱ्या वर्षाचा अंदाज बांधला जातो. ज्योतिषशास्त्रीय गणना आणि पंचांगानुसार जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळच्या ग्रहस्थितीवरून संक्रांतीचे स्वरूप ठरते. 2026 या वर्षाची संक्रांत ही अनेक अर्थांनी विशेष ठरणार आहे. पंचांगानुसार यंदाच्या संक्रांतीचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. तर नाव आहे, यंदाची संक्रांत नंदा या नावाने ओळखली जाईल. वाहन, संक्रांत घोड्यावर म्हणजे अश्वावर स्वार होऊन येत आहे. उपवाहन, तर संक्रांतीचे उपवाहन सिंह आहे. वस्त्र, संक्रांतीने पिवळे म्हणजे पीत वस्त्र परिधान केलेले आहे. शस्त्र, संक्रांतीच्या हातामध्ये गदा हे शस्त्र आहे. लेपन आणि वास, तर संक्रांतीने कस्तुरीचे लेपन केलेले असून हातामध्ये जाईचे फूल आहे. अवस्था, तर ती बसलेल्या स्थितीमध्ये आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते संक्रांतीचे हे रूप देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे संकेत देते. वस्त्र आणि महागाई याबाबत काय सांगितलेलं आहे ते सुद्धा ऐका. संक्रांतीने पिवळे अर्थात पीतरंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे सोने, हरभरा डाळ, हळद आणि पितळ यांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे धार्मिक कार्यांवर आपला खर्च वाढू शकतो. शस्त्र आणि गती काय सांगते ते ऐका. हातामध्ये संक्रांतीने गदा हे शस्त्र धारण केलेले असल्यामुळे हे शिस्त आणि संघर्षाचे प्रतीक आहे. शत्रू राष्ट्रांवर वचक यामुळे निर्माण होईल. तसेच तिचे वाहन घोडा असल्यामुळे तुम्हा सर्वांना माहिती आहे की घोडा हा त्याच्या वेगासाठी, गतीसाठी प्रसिद्ध आहे. तर यामुळे काय होईल, जगामध्ये राजकीय आणि तांत्रिक घडामोडींना प्रचंड वेग येईल. संक्रांतीची बसलेली स्थिती आपल्याला काय सांगते, तर बघा, संक्रांत बसलेल्या अवस्थेमध्ये असल्याने व्यापारी वर्गासाठी हे वर्ष स्थिरतेचे असेल. सुरुवातीच्या चढ उतारानंतर बाजारपेठेमध्ये स्थिरता येईल. संक्रांतीची दिशा आपल्याला काय सांगते, तर संक्रांत दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात आहे, ज्यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुबत्ता आणि प्रगती आपल्याला पाहायला मिळेल. 12 राशींवर या संक्रांतीचा नेमका काय परिणाम होणार आहे, म्हणजे यंदाची संक्रांत कशावर आहे हे तर आपल्याला समजलं, पण आपल्या राशींवर त्याचा काय परिणाम होणार आहे तेही मी तुम्हाला सांगते. फायदा होणाऱ्या राशी आहेत मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ. तर या राशीच्या लोकांसाठी ही संक्रांत भाग्योदयाची ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मध्यम फळ कोणत्या राशींना मिळणार आहे ते ऐका. वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. सावधगिरी कोणत्या राशींसाठी आहे ते बघा. कर्क आणि मकर राशीच्या लोकांनी आरोग्याची तसेच प्रवासाची काळजी घ्यावी. मंडळी, आता यापुढची माहितीसुद्धा अगदी लक्षपूर्वक ऐका. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे कोणत्याही राशीमध्ये प्रवेश करणे ही एक प्रकारची संक्रांत संबोधली जाते. सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार असेल तर त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. यावेळी 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य दुपारी 3:13 मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मकर संक्रांतीच्या काळामध्ये
दान आणि ध्यान हे दोन्ही करणं श्रेष्ठ मानलं जातं. चला तर जाणून घेऊया 2026मधली मकर संक्रांतीची महापुण्यकाळाची तसेच पुण्यकाळाची वेळ कशी आणि कोणती राहणार आहे. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारीला दुपारी 3:13 सुरू होणार असून महापुण्यकाळ देखील दुपारी 3:13 सुरू होणार आहे. त्यामुळे मकर संक्रांती 14 जानेवारीला साजरी करण्यात यावी असे जाणकारांचे मत आहे. त्याचबरोबर 4:58 हा महापुण्यकाळ आहे. या दिवशी गंगा स्नानाचा काळ सकाळी 9 वाजल्यापासून 10:48 असणार आहे. तर दोन्ही वेळ सकाळचीच आहे हे लक्षात घ्या. म्हणजे स्नानाची जी वेळ आहे ती सकाळचीच आहे, 9 वाजल्यापासून सकाळी 10:48 तीळ आणि गूळ याचं दान करण्याला या दिवशी फार महत्त्व असतं. तर त्याचंही कारण काय आहे तेही मी तुम्हाला समजावून सांगते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीमध्ये सूर्योदयापूर्वी स्नान करावे. जर हे शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करावे किंवा पांढरे तीळ पाण्यामध्ये टाकून आपण नंतर ते स्नानासाठी पाणी वापरू शकतो. सूर्यदेवाची पूजा करून त्याला अर्घ्य द्यावं आणि हे सगळं आठवणीने करावं. अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये तांदूळ आणि लाल फूल ठेवावं. या दिवशी तीळ, गूळ, तांदूळ, वस्त्र आणि चादर यांचं दान करावं. तिळगुळाचे लाडू, खिचडी आणि हंगामी पदार्थ करून ते देवाला नैवेद्य म्हणून दाखवावेत. यावेळी ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच गीता आणि सूर्य उपासनेच्या संबंधित ग्रंथाचे पाठ वाचावेत किंवा सूर्याची 12 नावं जरी तुम्ही मनापासून घेतलीत तरीसुद्धा फार पुरेसं होईल. या दिवशी एकादशी आहे, त्यामुळे तुम्हाला या दिवशी भगवद्गीतेमधला एखादा अध्याय वाचता आला तर अतिउत्तम, किंवा हरिपाठाचं वाचनसुद्धा तुम्ही आठवणीने करू शकता. भारताच्या विविध भागांमध्ये मकर संक्रांती हा दिवस वेगवेगळ्या नावानं आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तमिळनाडूमध्ये पोंगल, पंजाबमध्ये लोहरी, गुजरातमध्ये उत्तरायण आणि उत्तर भारतामध्ये खिचडी किंवा मकर संक्रांती या नावाने हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्या, तीर्थक्षेत्र आणि तलावांमध्ये स्नान केलं जातं. या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. हा सण अहेवाचा म्हणजे सौभाग्यवतींचा किंवा सवाष्णींचा सण म्हणून ओळखला जातो. पण प्रत्येक स्त्री मकर संक्रांतीचा सण नक्की साजरा करू शकते याबाबत कोणत्याही प्रकारची शंका किंवा आपण सवाष्ण नाही आहेत किंवा आपले पती हयात नाही आहेत म्हणून आपण संक्रांत साजरीच करायची नाही का, हा जो काही भ्रम किंवा अंधश्रद्धा तुमच्या डोक्यामध्ये असेल तर ती तुम्ही पूर्णपणे काढून टाका. प्रत्येकजण आनंदाने वर्षाचा पहिला सण नक्कीच साजरा करू शकतो आणि सगळे सण साजरे करण्याचा प्रत्येक मानवजातीला अधिकार आहे. या दिवशी सूर्याची उपासना केली जाते हे तर आपल्याला माहिती झालं. तर धार्मिक मान्यतेनुसार आपल्याला हे नवीन शिकायला मिळत आहे किंवा बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल, त्यासाठी म्हणून सांगते. भगवान सूर्य आजच्या दिवशीच म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच त्यांचे पुत्र शनिदेव यांच्या घरी मकर राशीमध्ये भेटण्यासाठी जातात. हा सण कापणीशी संबंधित आहे, म्हणजे पीक कापणीशी संबंधित आहे. शेतीविषयक हा सण म्हणून ओळखला जातो. भारताच्या ग्रामीण भागामध्ये या सणाचं विशेष महत्त्व आहे. काही धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर राक्षसांचा संहार करत धर्माची स्थापना केली होती. त्याचबरोबर गंगा नदी भगीरथाच्या मागे मागे स्वर्गातून पृथ्वीवर आली आणि याच दिवशी गंगा पतितपावन म्हणून ओळखली जाऊ लागली. तब्बल 11 वर्षानंतर मकर संक्रांती आणि एकादशी ही एकाच दिवशी येत आहे आणि या एकादशीचं नाव आहे षटतिला एकादशी. आणि तुम्हाला सर्वांना शब्दातूनच अर्थ समजला असेल की षटतिला एकादशीच्या दिवशीसुद्धा आपल्याला तिळाचा वापर हा करायचाच असतो. मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी हा दुहेरी योग, दुप्पट लाभाचा दिवस म्हणून आलेला आहे 11 वर्षानंतर. तर या दिवशी आपण तिळाचा पुरेपूर वापर केला पाहिजे किंवा
तिळाच्या संबंधित ज्या ज्या सेवा आहेत त्यांचा लाभ नक्कीच उठवला पाहिजे. मंडळी, आता आपण या व्हिडिओतली अजून एक महत्त्वाची माहिती घेऊया. मकर संक्रांत म्हटली की कोणता रंग परिधान करावा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने कोणते रंग शुभ आहेत याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं. तर त्याबद्दलचीच माहिती आता आपल्याला जाणून घ्यायची आहे. बघा, मकर संक्रांती हा सण धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीला एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करू नये असं आवर्जून सांगितलं जातं. नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांती. या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. याचं कारण म्हणजे सण जे असतात, उत्सव जे असतात ते आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम करतात. मकर संक्रांती हा त्यापैकीच एक सण होय. मकर संक्रांती हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे जो हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा सण विशेष उत्साहाने साजरा होतो. दिनदर्शिकेनुसार सांगायचं झालं तर हा सण सामान्यतः 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. कारण सूर्याच्या हालचालींवर आधारित हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांतीची तारीख ही ठरत असते. यंदा हा सण आपण सर्वजण 14 जानेवारी 2026 रोजी साजरा करणार आहोत. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान न करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो आणि बऱ्याच वेळा आपल्याला त्याच्याबद्दल खरं काय खोटं काय हे समजत नाही आणि हे का बरं असेल हाही प्रश्न पडत असतो आणि थोडीफार भीतीसुद्धा मनामध्ये असते. तर ज्योतिषांनी याबाबत धार्मिक कारणांसह तसेच शास्त्रीय कारणांसह अगदी पुरेपूर माहिती देण्याचा आणि आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे मुख्य कारण तर असतेच, त्याचबरोबर अन्य कारणंसुद्धा असतात. यंदाच्या मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे वर्ज्य मानले जाईल याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर ऐका, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मकर संक्रांती हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदू धर्म मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव उत्तरायणामध्ये प्रवेश करतात, ज्याला शुभ काळ मानला जातो. उत्तरायण हा कालखंड सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवातीशी संबंधित आहे. या दिवशी स्नान, दान, जप, तप इत्यादी कर्मांना विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि त्याचबरोबर दानधर्म करण्याचा देखील जो काही पुण्याचा लाभ असतो तो सोडत नाही. कारण दानधर्म करणं हे फार महत्त्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. ज्योतिषशास्त्र आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीला एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करू नये यामागे संक्रांत देवीचे स्वरूप हे तर मुख्य कारण असते आणि ज्योतिषांच्या माहितीनुसार यंदा म्हणजे 2026 या वर्षामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर साडी का नेसू नये त्या रंगाची आणि पिवळ्या रंगाचे कपडे का परिधान करू नये असे का म्हटले जात आहे. तर याबद्दलची शास्त्रीय आणि ज्योतिषीय कारणं पुढील प्रमाणे दिलेली आहेत. पंचांग असं सांगतं की दरवर्षी संक्रांती देवी एका विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करून येते. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र नेसलेले असते तो रंग त्यावर्षी वर्ज्य किंवा अशुभ मानला जातो. तर माहितीनुसार 2026मध्ये संक्रांती देवी पिवळ्या रंगाच्या म्हणजे पीत रंगाच्या वस्त्रावर आलेली आहे. याच कारणामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे कपडे घालणे नेसणे टाळावे असे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे. आणि हा नियम स्त्री, पुरुष, लहान मुलं, वयोवृद्ध सर्वांसाठीच लागू आहे. आणि पिवळ्या रंगाचे कपडे आपण या दिवशी घातले किंवा त्या रंगाची साडी नेसली तर देवीचा कोप होऊ नये किंवा नकारात्मकता येऊ नये अशी श्रद्धा असते. त्यामुळेच आपल्याला तो रंग अजिबात परिधान करायचा नाही आहे. यामागे ग्रहांचे संक्रमण हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. त्याबद्दलची देखील आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. ज्योतिषांच्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. पिवळा रंग हा गुरु म्हणजे ज्युपिटर ग्रहाचं प्रतीक आहे. पंचांगानुसार जेव्हा संक्रांतीचे स्वरूप पिवळ्या रंगाशी संबंधित असते तेव्हा तो रंग त्या विशिष्ट काळासाठी पीडा देणारा किंवा अशुभ मानला जातो.
मग यंदाचे शुभ रंग नक्की कोणते? यंदा पिवळा रंग जरी वर्ज्य असला तरी तुम्ही पुढील रंगांच्या साड्या किंवा त्या रंगाचे कपडे परिधान करू शकतात. यातला पहिला रंग आहे काळा रंग. मकर संक्रांतीला काळी साडी नेसणे किंवा त्या रंगाचे कपडे घालणे हे नेहमीच सर्वात शुभ आणि शास्त्रीय मानले जाते, कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. इतर अजून कोणकोणते रंग आहेत तर पिवळा रंग सोडून तुम्ही लाल, हिरवा, केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी त्या रंगाचे कपडे घालू शकता, नेसू शकता. त्यामुळे थोडक्यात सांगायचे झाले तर यंदा संक्रांती देवीने स्वतः पिवळे अर्थात पीतरंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपण तो रंग टाळून इतर रंगांचे कपडे परिधान करणे म्हणजे देवीचा एक प्रकारे सन्मान राखणे होय आणि ग्रहमानांचे जे काही आपल्याला दोष लागत असतात तर ते संभाव्य दोष टाळणे होय, अशी आपली हिंदू धार्मिक मान्यता आपल्याला शिकवते. आणि आपण जर आपल्या हिंदू धर्माचा पुरेपूर आदर सन्मान राखतो आणि त्याबाबत नेहमीच जागरूक राहतो तर या सगळ्या गोष्टी पाळणं म्हणजे आपलं श्रेष्ठ परम कर्तव्यच आपण समजायचं आहे. मंडळी, आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण तेवढाच महत्त्वाचा भाग बघा. यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षटतिला एकादशीसुद्धा आहे. त्यामुळे दोन्ही व्रतांचे एकत्र परिणाम साधण्याकरता आपल्याला काही उपायसुद्धा करता येणार आहे. तर ते कोणते त्याचीच माहिती आता मी तुम्हाला देत आहे. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे उत्तरायण आणि त्या दिवशी आलेली षटतिला एकादशी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची तीळ वापरून करण्याची सेवा होय आणि ही सेवा अत्यंत विशेष अशी मानली जाते. 2026 या वर्षामध्ये 14 जानेवारी आपण जी संक्रांत साजरी करणार आहोत, जिला मकर संक्रांत असं म्हणतात, तर या दिवशी षटतिला एकादशी आणि मकर संक्रांती या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे एक अत्यंत शक्तिशाली पुण्ययोग निर्माण झालेला आहे. याबाबत आपल्या ज्योतिषतज्ञांनी अशी माहिती दिलेली आहे की या दिवशी केलेली साधना आणि दान केवळ अडलेली कामेच पूर्ण करत नाहीत तर 7 पिढ्यांचे दोष देखील दूर करतात. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि भगवान विष्णूंची कृपा एकत्रित मिळते. षटतिला म्हणजे 6 प्रकारे तिळाचा वापर होय. संक्रांतीला देखील तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्यासोबतच आर्थिक स्थैर्यसुद्धा आपल्याला लाभतं. भगवान विष्णूंची पूजा आणि स्तोत्रश्रवण, तर मी तुम्हाला सांगितलं एकादशीच्या निमित्ताने आपण भगवद्गीतेमधला एखादा अध्याय वाचू शकतो किंवा मग आपण हरिपाठ वाचला, तो श्रवण केला म्हणजेच ऐकला तरीही चालेल. सकाळी लवकर उठून स्नान करायचं. या दिवशी भगवान विष्णू सहस्त्रनाम पठन करणे किंवा श्रवण करणे म्हणजेच ऐकणे अत्यंत प्रभावी ठरते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सुखशांती नांदते, ज्याच्या शोधामध्ये आजकाल प्रत्येकजण आहे. विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन आपण सेवा करू शकतो. तुमच्या घराच्या आसपास किंवा जवळपास विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा फक्त विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य जरूर अर्पण करा. तुम्हाला या दिवशी उपवास करायचा असेल तरी पण मकर संक्रांतीची जी काही सुगड पूजा आहे ती करण्याला काहीच अडचण नाही. विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच रूप असल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा तसेच समृद्धी येते. यथाशक्ती दान म्हणजेच ज्याला आपण महादान म्हणू शकतो, तर ते कसं करायचं किंवा त्याचं महत्त्व काय तेही मी तुम्हाला सांगते. या दिवशी गरजवंतांना म्हणजे ज्यांना खरोखर गरज आहे अशा व्यक्तींना आपण दान केलं तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला दुहेरी वेगाने किंवा दुप्पट पटीने मिळत असतं आणि यालाच विशेष महत्त्व आहे. दान करताना त्यामध्ये तीळ, गूळ, मिठाई, वस्त्र यांचा समावेश असावा. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारे फळ आपल्याला देत असते. तिळाचा 6 प्रकारे वापर कसा बरं करायचा? षटतिला एकादशी असल्यामुळे तिळाने स्नान, तिळाचे उठणे, तिळाचा होम, तिळाचे तर्पण, तिळाचे दान, तिळाचे भक्षण असे 6 प्रकार केल्यास मकर संक्रांतीचे पूर्ण फळ आपल्याला मिळते. म्हणजेच काय, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जेव्हा स्नान करायचं असेल तेव्हा सर्वात प्रथम तुम्ही
तीळ भाजून तिळाची पावडर करून आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा साधं दूध असेल, पाणी असेल ते मिक्स करून त्याचं उटणं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ टाकून स्नान केलं तर लगेचच तुमचा 2 प्रकारे तिळाचा वापर होतो. एक म्हणजे तिळाचं उटणं आणि तिळाच्या पाण्याने स्नान. त्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो, देवासमोर आपण कापूर जाळत असतो, तर तुम्ही एखाद्या पंतीमध्ये किंवा कापूरदानीमध्ये थोडेसे तांदूळ घेतले, त्याच्यामध्ये तीळ टाकले आणि 2 कापूरवड्या ठेवल्या, त्या प्रज्वलित केल्या, तर हा तुमचा अगदी साध्या सोप्या पद्धतीचा तिळाचा होम होऊ शकतो. तिळाचे तर्पण म्हणजे काय, तर जेव्हा आपण सूर्यदेवांना अर्घ्य देत असतो तर त्या अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, फुलं, अक्षता, त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ टाकून पूर्व दिशेला तोंड करून त्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य दिले तर हे एक प्रकारचे तर्पण होते. त्याचबरोबर दक्षिण दिशेला तोंड करून म्हणा किंवा महिलांनी तुळशीची पूजा करताना तुळशीला पाणी घालण्याच्या त्या पाण्यामध्ये तीळ टाकून ते पाणी अर्पण केलं तर पितरांच्या नावाने सुद्धा तर्पण होतं. म्हणजे दक्षिण दिशा ही तर पितरांची दिशा आहेच. त्याचबरोबर महिला तुळशीची पूजा जेव्हा करतात तर त्यांनी काय करायचं, एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आणि ओंजळीने ते पाणी घेऊन पितरांचं स्मरण करत करत तुळशीला ते पाणी अर्पण करायचं. त्याचबरोबर तिळाचं दान म्हणजे काय, आपण इतरांना जे काही तिळगुळ वाटतो किंवा गरजवंतांना तिळाचे पदार्थ दान करतो, तर हे झालं तिळदान. आणि तिळाचे भक्षण म्हणजे काय, आपण स्वतःसुद्धा तिळाचे गुळाचे पदार्थ खायचे, तर याला म्हटलं जातं तिळभक्षण. अशा पद्धतीने तिळाचं स्नान, तिळाचं उटणं, तिळाचं होम, तिळाचे तर्पण, तिळाचे दान, तिळाचे भक्षण असे 6 प्रकार आपल्याकडून मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्ण होतात आणि या निमित्ताने आपल्याला मकर संक्रांतीचं महापुण्य फळ मिळत असतं. त्याचबरोबर या दुहेरी योगाचे आपल्याला काय काय लाभ होणार आहेत, मकर संक्रांती प्लस षटतिला एकादशी. कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष यामुळे शांत होणार आहेत. त्याचबरोबर रखडलेली येणी वसूल होतात आणि नवीन गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळे होतात. तर अशा पद्धतीने आर्थिक लाभ देखील आपल्याला मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी एकत्रित आल्यामुळे होणार आहे. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. यामध्ये मी तुम्हाला जवळपास बऱ्याच किंवा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिली असं म्हणायला हरकत नाही. तरी पण तुम्हाला काही शंका असतील तर त्याचं समाधान मी तुम्हाला रिप्लायच्या माध्यमातून नक्की देईल. त्यामुळे तुमचे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि तिथेच मी तुम्हाला त्याची उत्तरं देऊन टाकेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे ही जी काही संकलित माहिती आहे, महत्त्वपूर्ण माहिती आहे, ती सर्वांपर्यंत नक्की पोहोचेल. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. आरोग्य जर आपलं चांगलं असेल तर सर्व काही चांगलं असतं. हे यावर्षी किंवा 2025मध्ये मला याची प्रचिती आली, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की सर्वांनी आपापली काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ माझे व्हिडिओ पाहण्यासाठी देतात, त्यासाठी मी तुमची कायम ऋणी असेल. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.